हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. कोणाला रे कोणाला, शिवसेनेचा वाघ आला, कोणाला रे कोणाला, शिवसेनेचा वाघ आला, कोणाला रे कोणाला, शिवसेनेचा वाघ आला, कोणाला रे कोणाला. शिवसेनेचा वाघ आला. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज तुफान गर्दी दिसते. अरे नाशिक म्हटल्यावर गर्दी उसळणारच. नाशिक आणि शिवसेनेचं एक नातं नाही म्हटलं तरी आहेच, आणि ते राहणारच. म्हणजे ते कोण नरेंद्र मोदी म्हणतात तसं हे नातं नाही की. नासिक से मेरा पुराना नाता है. मैं यहाँ वीर सावरकर जी के साथ काम करता था और जैक्सन के वध में मेरा ही प्लॅनिंग था. अरे जातील तिथे गणवायचंय आणि लोकही गणतात. ही काही नाती जपणारी माणसं नाहीत. कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे, ढोंग. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय, अरे देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला. खांदा म्हणजे आधाराचा हो. अरे महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवलं, पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आली आहे. 25 वर्षे आमचं एक नातं त्यांच्या बरोबर नक्कीच होतं. अर्थात हिंदुत्व म्हणून महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच ते वाढले, बरोबर ना? काय मग नातं तोडलं कोणी? माझ्या पोतडीत यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत. हळूहळू काढतो. अहो त्यातच मजा असते, नाहीतर एकदम खेळ आटपून जाईल हो. आज नाशिकला जमला आहात. नाशिककर मला विसरूच शकत नाही. का आहेत ना सगळ्या जागेवर. बरं तो आपला बबन घोलप कुठे आहे? दिसतोय ना, जागेवर आहे ना. अरे कुठे भरकटताय इकडे तिकडे? अरे बाबांनो, शिवसेना आहे म्हणून तुम्ही आहात. हा जो समोर साधा शिवसैनिक बसलाय ना, तो महत्वाचा आहे. त्याने तुम्हाला आमदार खासदार बनवलं. बातम्या सुरूच आहेत, हा गेला तो गेला. अरे अस्वलाच्या अंगावरचे 2-4 केस गळले उपटले, अरे काय फरक पडतो? आता ही सगळी नवी मंडळी आली, पण नाशिकचं गोल्फ मैदान गाजवलंय. पैसे देऊन सभेला माणसं आणण्याचा दळभद्री प्रकार आम्हाला कधीच करावा लागला नाही. आई जगदंबेची तेवढी कृपा आमच्यावर नक्कीच आहे आणि ती राहणारच. आता या निवडणुकीत काय झालं? विधानसभेचं म्हणतोय. जो निकाल लागला तो तुम्हाला मान्य आहे का? इथे बडगुजर, वसंत गीते, तिकडे निफाडला आपला अनिल कदम, घोलप यांचे चिरंजीव योगेश राबले, लोकांची कामे केली. मालेगावात अद्वै हिरे, धुळ्यात अनिल गोटे हे मैदानात होते, पण निकाल उलटेच लागले. अहो हे भाजप आणि त्या नकली शिवसेनावाल्यांनी असे काय दिवे लावले की ज्यामुळे त्यांना अशी भरभरून मते पडली? लोकशाहीत हे असे निकाल जबरदस्तीने लावले जाणार असतील तर कसले स्वातंत्र्य आणि कसले काय? ही लोकशाही आम्ही मान्य करणारच नाही. हे असेच सुरू राहणार असेल तर स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आम्हाला वीर सावरकरांच्या क्रांतीच्या मार्गाने जावेच लागेल. होय, मी हे सावरकरांच्या नाशिकमध्ये बोलतोय. टाका आणखी एक खटला माझ्यावर, नाहीतरी माझ्या शिवसैनिकांवर खोटे खटले टाकताय ना, टाका.
हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे. कोणाच्या पाठीत वार करणार नाही, पण महाराष्ट्राच्या पाठीत आता फक्त घाव आणि वारच सुरू आहे. सगळा पैशांचा खेळ. महाराष्ट्र मुघलांनी आणि इंग्रजांनी इतका लुटला नव्हता तेवढा भाजपवाल्यांच्या टोळ्या लुटतायत, आणि ते सुद्धा हिंदुत्वाच्या नावाखाली. भारतीय जनता पक्षाला आम्ही हिंदुत्वासाठी मोठे केले, पण आज हिंदुत्वाचे खरे मारेकरी कोणी असतील तर हेच. हिंदुत्व ही काही तुमची खाजगी मालमत्ता नाही. अरे हिंदूंमध्ये भांडणं लावली जात आहेत. जाती पोट जातीत मारामाऱ्या लावून ते नाना फडणवीस मजा बघतायत. पण एक गोष्ट ठासून सांगतो, तुमचे 100 बाप खाली उतरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही. शिवसेनेने गेल्या 50 वर्षात किती सोसले हो. सतत आव्हानं दिली गेली आणि आम्ही ती स्वीकारलीही. 5 पिढ्या शिवसेनेच्या विचाराने भारल्या गेल्या आहेत. त्यांच्या रक्तामध्ये स्वार्थाचा नाही तर राष्ट्रीयत्वाची जबरदस्त ऊर्जा शिवसेनेने निर्माण केली. जे नामर्द डरपोक गेले ते गेले. त्यांची लाकडं भाजपवालेच सोलापुरात रचल्याशिवाय राहणार नाहीत. चिंता करू नका. शिवसेना, माझी शिवसेना हे एक कुटुंब आहे आणि राहील. आज माझ्या महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे. नाशिकमध्येच या अवकाळीने माझा शेतकरी गार झाला आहे. त्याला कोणी वाली? अहो कर्जाचा डोंगर घेऊन माझा शेतकरी जगतोय. अरे जगतोय कसला, रोज आत्महत्या करतोय. आणि तुमचे ते कृषी मंत्री इकडलेच ना, कोकाटात फिरतायत. शेतकऱ्यांची कर्ज माफ करणार होता ना, मग काय झालं? का शेपूट घातलेत? अहो शेतकऱ्यांची इतकी फसवणूक करून सुद्धा तुम्ही उघडपणे फिरताय आणि लाजा नाही वाटत तुम्हाला? लोकांना नोकऱ्या नाहीत, शिक्षणाचा बट्ट्या बोळ चाललाय, आरोग्य सेवेचे धिंडवडे निघालेत, तिकडे नुसती लूटच चालली आहे. गरिबांना 2 वेळचं जेवण नाही, उद्योगधंदे बंद पडले जात आहेत. अहो तुमच्या नाशिकमध्ये किती नवे उद्योग आले? हा आकडा. ते फडणवीस अमेरिकेत जाऊन आले गुंतवणूक आणण्याच्या नावाखाली, पण नाशिकच्या हाती काय? भोपळा. हे सगळं तुम्ही किती काळ बघणार आणि थंडच बसणार असाल तर त्या छत्रपती शिवरायांचं हे नाव घेऊ नका आणि जय भवानी जय शिवाजी याचाही गजर करू नका. अहो महाराष्ट्राला लाचार आणि गुलाम करण्यासाठी त्या व्यापाऱ्यांनी शिवसेना तोडली. निष्ठावंत म्हणून घेणारेच फितूर आणि गद्दार निघाले. ते गद्दार एक जात दिल्ली पुढे स्वतःची सिलेंडर वर करून अरे मुजरेत झाडतायत. त्यासाठी शिवसैनिकांनी त्याग आणि बलिदान केले आणि त्यासाठीच 106 हुतात्म्यांनी घरावर संसारावर तुळशीपत्र ठेवले. मी महाराष्ट्राच्या राजकारणात गरम रक्ताची मर्द पिढी उभी केली होती. अरे काय झालं त्या उसळणाऱ्या गरम रक्ताचे? अहो ते गद्दार गेले ते गेले. त्यांच्या स्वाभिमानाच्या गोवऱ्या सोलापुरात गेल्या. त्यांना पैसा, अडका, मंत्रिपदाच्या वतनदाऱ्या आज मिळाल्यात हो, पण इतिहासात तुमची नोंद फितूर आणि महाराष्ट्राचे गद्दार म्हणूनच राहणार. गंगेत किती डुबक्या मारल्यात तरी हे पाप आणि हा गद्दारीचा डाग धुतला जाणार नाही. या गद्दारांनी जिवंतपणेही माझ्या पाठीवर वार केलेच, पण मृत्यूनंतरही घाव घालणे सुरूच आहे. ज्या इमान निष्ठेतून शिवसेनेचा अंगार निर्माण झाला त्यावर बेमानीच्या गुळण्या टाकणारे तुमच्या रक्ताचे हाडामासाचे लोक आहेत. छत्रपती शिवरायांच्या, छत्रपती संभाजीराजांच्या
नशिबी जे स्वकीयांकडून बेमानीचे घाव आले तेच आमच्या नशिबी आले. पण याद राखा गद्दारांनो, याद राखा, तुमचे हे नीच मनसुबे पूर्ण होणार नाहीत. अरे खुर्च्यांतील ढेकून होऊन जगणारे त्या खुर्च्यांचाच संपतील. निष्ठेच्या वणव्यात फितुरीची राख रांगोळी होईल. माझा महाराष्ट्र फितुरीचा बदला घेईल. छत्रपती शिवराय शंभूराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी आनंदाचा थैथाट केला, पण मराठा जो पेटला तो महाराष्ट्रात औरंग्याला गाडून दिल्लीच्या तख्तापर्यंत धडकला. माझा शिवसैनिक खरा मर्द आहे, वाघ आहे, वाघ. तुमची ती काय ऑपरेशन वगैरे सुरू आहेत ना फोडाफोडीची, ती वेळ येत आहे. त्याच ऑपरेशन टेबलवर पाडून तुमच्या बेईमानीची नसबंदी माझा मराठी माणूस, माझा शिवसैनिक नक्कीच करेल. घोटाळा गोलमाल करून विधानसभा जिंकली. अरे भ्रष्टाचार, पैशांचा खेळ, दुसरं काय. आता मुंबईची महानगरपालिका, 106 हुतात्म्यांचा हा पंचप्राण ते विकत घ्यायला निघाले. हे मी आणि माझा शिवसैनिक त्रिवार होऊ देणार नाही. आम्ही महाराष्ट्राला स्वाभिमानी बनवलं, मराठी माणसाला बेडर केलं. संकटे वादळे येतील जातील, पण त्या तुफानांची टक्कर देत संकटांच्या छाताडावर पाय देऊन माझा शिवसैनिक शिवसेनेची नौका पुढे आणि पुढेच घेऊन जाणार आहे.